दरम्यान वीज निर्मिती प्रकल्पाच्या परिसरातला आढावा घेतला आमचा प्रतिनिधी मंदार गोंचारीने। पुणे शहरात महापालिकेचे अनेक घन कचरा प्रकल्प आहेत। या प्रकल्पांमध्ये कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते, त्याचबरोबर अनेक ठिकाणी कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचेही प्रकल्प आहेत। मात्र यापैकी विद्युत निर्मितीचे बहुतांश प्रकल्प हे बंद आहेत। एका विद्युत निर्मिती प्रकल्पामध्ये 5 टन कचरा दररोज जीर्ण अपेक्षित असतं। मात्र हे प्रकल्प बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा हा शिल्लक राहतो। आपण आता पुण्याच्या डेक्कन भागातील घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील या घनकचरा प्रकल्पामध्ये आहोत। इथं आपण पाहतो आहोत की अनेक गाड्या कचरा घेऊन इथं पोहोचत आहेत। या ठिकाणी ओला आणि सुका कचरा वेगळा करूनच आणला जातो। या ठिकाणी ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मितीचा जो प्रकल्प आहे तो तर इथं सुरू आहे। मात्र त्याच्या शेजारीच हे जे शेड आहे ते आहे कचऱ्यापासून वीज निर्मितीचं, ते मात्र बंद असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। खरं तर कचऱ्यापासून खत निर्मितीचा जो इथला प्रकल्प आहे तोही आत्ता अपुरा पडतोय। त्यामुळे इथं आपण बघतो आहोत की अशा प्रकारे वरती या भिंतीवरून कचरा, ओला कचरा थेट या मोठ्या ट्रकमध्ये भरला जातोय आणि हे ट्रक थेट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नेऊन मोकळे केले जात आहेत, जेणेकरून इथं कचरा साठू नये। खरं तर पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येनंतर ही सगळी यंत्रणा वर्षानुवर्षे अपुरी बनत गेली आणि आत्ता उरुळी देवाची आणि फुरसुंगी या ठिकाणी कचरा गाड्या येण्यास मनाई केल्यानंतर तर या सगळ्या यंत्रणेवरती अधिकच ताण पडतोय। परंतु हे सगळं होत असताना पुण्याचे राजकारणी ज्यांच्यावरती हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे ते मात्र त्यांच्या परदेश दौऱ्यांमध्ये मग्न आहेत, तर वरिष्ठ अधिकारीही निवांत आहेत। त्यामुळे जे हे अधिकारी खाली काम करतात, खालच्या पातळीवरती काम करतात, त्यांना मात्र मोठ्या ताणाला सामोरं जावं लागतं आणि अगदी दिवस रात्र अशा प्रकारच्या घनकचरा प्रकल्पांमध्ये हे अधिकारी काम करतायत। सध्या युद्ध पातळीवरती हे सगळं काम सुरू आहे। या ठिकाणी आपला वीज निर्मिती प्रकल्प जो आहे तो बंद आहे, तर मोठ्या प्रमाणात इथं जो ओला कचरा निर्माण होतोय, तर कुठल्या कुठल्या भागामध्ये नेऊन तुम्ही त्या शेतकऱ्यांना देत आहात? घोले क्षेत्रीय कार्यालयाचा आपण या ठिकाणी हा कचरा ट्रान्सफर सेंटर आहे। सॅग्रिगेशन ॲट सोर्स जागेवरतीच ओला व सुका कचरा वेगवेगळा करून आम्ही या ठिकाणी ओला कचरा व सुका कचरा वेगळा पाठवत आहोत। सुका कचरा हा रोकमला पाठवतो, पुणे महानगरपालिकेचा जो प्लांट आहे तिथं, आणि ओला कचरा शेतकऱ्यांना देतो, अजिंक्यला देतो, आणि आमचा जो एक नोबलला जो प्लांट आहे तर त्या ठिकाणी प्युअर सॅग्रिगेशन कचरा पाठवतो। आणि पुणे महानगरपालिकेचा आमच्या मॉडेल कॉलनीमध्ये 5 टनाचा बायोगॅस प्लांट आहे, तर तिथं 5 टन देतो। आणि ह्याच रॅमच्या आतमध्ये 5 टनाचा इक्विपमेंटचा प्लांट आहे, तिथं 5 टन देतो। म्हणजे रोज डेली 70 टन हा ओला कचरा आणि 66 ते 70 टन हा सुका कचरा सॅग्रिगेशन करून आम्ही रोज देत आहोत। घोले रोड क्षेत्रीय कार्यालय याच्यामध्ये सॅग्रिगेशन ॲट सोर्सची म्हणजे लेवल चांगले असल्यामुळं पूर्ण BRC मार्फत इथून ओला कचरा व सुका कचरा आम्ही सेपरेट करून इथून पाठवत आहोत। त्यामुळं आम्हाला इथं कुठल्याही प्रकारचं असं ओव्हरफ्लो किंवा नागरिकांना त्रास होईल अशी कुठल्याही प्रकारची परिस्थिती आम्ही या ठिकाणी निर्माण नाही। या ठिकाणी बऱ्याच सोसायटीज आहेत, या सोसायटीजमध्ये कचरा प्रकल्प असणं अपेक्षित आहे, तर हे आहेत का कचरा प्रकल्प? आणि त्याचा सोसायटीमध्ये कचरा प्रकल्प आहेत, त्या सोसायटीमध्ये कचरा प्रकल्प सध्या बंद आहेत। अशा ठिकाणी आम्ही व्हिजिट करून त्यांना सोसायटीच्या चेअरमन सेक्रेटरींना नोटिसा देऊन त्यांना तो प्रकल्प पुन्हा ॲक्टिवेट करण्यासाठी सांगितलेलं आहे। अनेक वेळा सांगून सुद्धा जे ऐकत नव्हते त्यांच्यावरती आम्ही दंडात्मक कारवाई केलेली आहे, त्यांचं नळ कनेक्शन बंद केलेलं आहे। असे काही उपाययोजना केल्यानंतर त्यांनी ते प्रकल्प परत चालू केलेले आहेत। तसेच कचरा डिपो बंद, परंतु बहुतांश सोसायटीजमध्ये हे प्रकल्प सुरू असल्याचं दिसतं का तुम्हाला? दिसतं ना, आता कचरा आम्ही त्यांच्या मुळात उचलतच नाहीये, तर त्यांनी ते ॲक्टिवेट केलेले आहेत आणि बरेचसे प्रकल्प चालू आहेत। या ठिकाणी सगळे जे काही नागरिक आहेत तर ते ओला आणि सुका कचरा वेगळा करून देतात का? काय तुमचा अनुभव आहे? लोकांना काय तुम्ही आवाहन करा? पूर्वी असं होत नव्हतं, ते नंतर महानगरपालिकेने त्यांना सुविधा दिल्या, लहान बकेट मोठे बकेट असे देऊन दिले आणि त्याच्यामध्ये ओला सुका हिरवा बकेट आणि पांढऱ्या बकेटमध्ये ठेवण्यासाठी सांगितलं। आणि त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच प्रमाणात म्हणजे पूर्वी जवळजवळ म्हणजे 30% येत होता, पण आता हे देवाच्या उरुळीचा जो प्लॅन्ट बंद पडला तेव्हापासून आपल्या महानगरपालिका आमच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून जो नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे आता जवळजवळ 70% जो कचरा आहे तो सेग्रिगेटच येतो। तर उरुळी आणि फुरसुंगी या ठिकाणी
कचरा गाड्या येणं बंद केल्यानंतर इथल्या कचरा कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केलं, किंबहुना कडक अंमलबजावणी केली. त्याच्यामुळे ओला आणि सुका कचरा वेगळा येतो आहे खरा, परंतु पूर्ण कचऱ्याचं जे काही आहे ते निचरा या ठिकाणी होत नाही आहे. खरं तर पुण्याच्या कचरा डेपोसाठी, कचरा प्रकल्पासाठी अनेक एकर जागेची गरज आहे आणि ही जागा कधी मिळणार यावरून अनेक वर्ष चरवितरण सुरू आहे. मात्र ही जागा देण्यास पुण्याच्या भोवतालचं कोणतंही गाव तयार होत नाही. कारण स्पष्ट आहे, त्या ठिकाणी महापालिकेकडून कचरा प्रकल्पच राबवला जाईल याबाबत त्यांना खात्री नाही. कारण आत्ता जे प्रकल्प पुणे महापालिका राबवते त्या ठिकाणी ते प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. त्या ठिकाणी महापालिका उघड्यावरती कचरा टाकते आणि ज्यामुळे तिथल्या नागरिकांना त्रास होतो आणि हा प्रश्न पुन्हा पुण्यामध्ये उद्भवतो. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.